नमस्कार मित्रांनो, आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आणि या प्रमेयाचा व्यत्यास यांचा अभ्यास केला. आपण याआधी वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येते, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात हे सुद्धा अभ्यासलंय. आज आपण स्पर्शिका खंडाचे प्रमेय व त्याचे उपयोजन बघणार आहोत. स्पर्शिका खंडाचे प्रमेय. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. पक्ष ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाबाहेरील एन बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका वर्तुळाला ए व बी बिंदूत स्पर्श करतात. साध्य रेख एन ए एकरूप रेख एन बी. रचना त्रिज्या ओ ए व ओ बी काढूयात, ओ एन जोडूयात. सिद्धता त्रिकोण ए ओ एन आणि त्रिकोण बी ओ एन मध्ये बाजू ओ ए एकरूप बाजू ओ बी, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बाजू ओ एन एकरूप बाजू ओ एन, सामायिक बाजू. कोन ओ ए एन बरोबर कोन ओ बी एन बरोबर 90 अंश स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. म्हणून त्रिकोण ए ओ एन एकरूप त्रिकोण बी ओ एन कर्णभुजा प्रमेयानुसार. म्हणून बाजू एन ए एकरूप बाजू एन बी, कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. यावर आधारित एक उदाहरण सोडवूया. आकृतीमध्ये समांतर भुज चौकोन पी क्यू आर एस हा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाभोवती परिलिखित केलाय. चौकोनाच्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. बिंदू के, बिंदू एल, बिंदू एम आणि बिंदू एन हे स्पर्श बिंदू आहेत. जर रेख पी के ची लांबी बरोबर 3.3 सेंटीमीटर, रेख के क्यू ची लांबी बरोबर 6.4 सेंटीमीटर असेल तर बाजू पी एस ची लांबी काढा. उकल ओ केंद्र असलेल्या वर्तुळाभोवती समांतर भुज चौकोन पी क्यू आर एस परिलिखित केलाय. स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार पी एन बरोबर पी के बरोबर 3.3 सेंटीमीटर, क्यू के बरोबर क्यू एल बरोबर 6.4 सेंटीमीटर, एस एन बरोबर एस एम बरोबर एक्स मानूयात, आर एल बरोबर आर एम बरोबर वाय मानूयात. चौकोन पी क्यू आर एस हा समांतर भुज चौकोन आहे. त्यामुळे क्यू आर बरोबर पी एस तसंच पी क्यू बरोबर एस आर, कारण समांतर भुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. क्यू एल अधिक एल आर बरोबर पी एन अधिक एन एस, कारण बिंदू एल हा बिंदू क्यू आणि बिंदू आर यांच्या दरम्यान आहे. बिंदू एन हा बिंदू पी आणि बिंदू एस यांच्या दरम्यान आहे. 6.4 अधिक वाय बरोबर 3.3 अधिक एक्स हे समीकरण आपल्याला मिळालं. त्यामुळे एक्स वजा वाय बरोबर 6.4 वजा 3.3. त्यामुळे एक्स वजा वाय बरोबर 3.1 समीकरण पहिलं. पी के अधिक के क्यू बरोबर एस एम अधिक एम आर, कारण बिंदू के हा बिंदू पी आणि बिंदू क्यू यांच्या दरम्यान आहे आणि बिंदू एम हा बिंदू एस आणि बिंदू आर यांच्या दरम्यान आहे. 3.3 अधिक 6.4 बरोबर एक्स अधिक वाय. त्यामुळे एक्स अधिक वाय बरोबर 9.7 समीकरण दुसरं. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करूयात. एक्स वजा वाय बरोबर 3.1 अधिक एक्स अधिक वाय बरोबर 9.7 बरोबर 2x बरोबर 12.8, म्हणून x बरोबर 6.4, म्हणून ns बरोबर 6.4 सेंटीमीटर.
PS बरोबर PN अधिक NS बरोबर 3.3 अधिक 6.4 म्हणून PS बरोबर 9.7 सेंटीमीटर. कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. या आकृतीमध्ये O केंद्र असणाऱ्या वर्तुळावर P, Q, R, S, T आणि U हे बिंदू आहेत. या बिंदूंमुळे वर्तुळावर अनेक कंस तयार झालेत. यापैकी कंस PQR आणि कंस RST या दोन कंसांमध्ये बिंदू R हा सामायिक बिंदू आहे. म्हणून कंस PQR आणि कंस RST यांच्या मापांची बेरीज कंस PRT इतकी येते. म्हणून कंस PQRचं माप अधिक कंस RSTचं माप बरोबर कंस PRTचं माप. पण जर दोन कंसांमध्ये एकापेक्षा जास्त बिंदू सामायिक असतील तर त्यांची बेरीज करणं शक्य नसतं. उदाहरणार्थ कंस UPQचं माप आणि कंस PQRचं माप बरोबर कंस UQRचं माप होऊ शकत नाही, कारण या दोन कंसांमध्ये कंस PQ मधले सर्व बिंदू सामायिक आहेत. तसंच कंस PQRचं माप अधिक कंस RSTचं माप अधिक कंस TUPचं माप बरोबर 360 अंश इतकं आहे. आता यावर आधारित आपण एक उदाहरण सोडवूया. O केंद्र असलेल्या वर्तुळावर ABCD हे बिंदू आहेत. कोन AOBचं माप बरोबर 95 अंश आणि कंस ADCचं माप 170 अंश असेल तर कंस BC आणि कंस ABCची माप काढा. उकल. कोन AOBचं माप बरोबर 95 अंश, कंस ABचं माप बरोबर 95 अंश, कारण कंसाच्या मापाची व्याख्या. कंस ABचं माप अधिक कंस ADCचं माप अधिक कंस CBचं माप बरोबर 360 अंश, कारण कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. त्यामुळे 95 अंश अधिक 170 अंश अधिक कंस CBचं माप बरोबर 360 अंश. म्हणून कंस CBचं माप बरोबर 360 अंश वजा 265 अंश बरोबर 95 अंश. आता कंस ABCचं माप बरोबर कंस ABचं माप अधिक कंस CBचं माप बरोबर 95 अंश अधिक 95 अंश बरोबर 190 अंश. आपण काय शिकलो? वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. लघु कंसाचं माप बरोबर संगत केंद्रीय कोनाचं माप. विशाल कंसाचं माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचं माप. एकाच वर्तुळाच्या दोन कंसांमध्ये जेव्हा एक आणि एकच बिंदू सामायिक असतो तेव्हा दोन कंसांची बेरीज करता येते. स्वाध्याय. O केंद्र असणाऱ्या वर्तुळावर PQR हे तीन बिंदू आहेत. या तीन बिंदूंमुळे तयार झालेल्या सर्व कंसांची नावं लिहा. कंस RQ बरोबर 70 अंश, कंस PR बरोबर 110 अंश असं असेल तर उरलेल्या सर्व कंसांची माप लिहा. O केंद्र असलेल्या वर्तुळात आयत KLMN अंतरलिखित केलेला आहे. तर कंस KN एकरूप कंस LM आणि कंस LKN एकरूप कंस KNM हे दाखवा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे L केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू N दिलेला आहे. N बिंदूतून वर्तुळाला काढलेले NK आणि NM हे दोन स्पर्शिका खंड K आणि M या बिंदूंमध्ये स्पर्श करतात. जर LN बरोबर 10 सेंटीमीटर असेल आणि वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर असेल तर कोन KNMचं माप किती, कोन KNLचं माप किती आणि प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती ते काढा. R केंद्र असलेलं वर्तुळ कोन SPQच्या बाजूंना बिंदू Q आणि बिंदू S मध्ये स्पर्श करतं.
जर कोन SPQ बरोबर 48 अंश असेल तर कोन QRS चं माप काढा.